लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत काँग्रेस पक्षाने 6 पदाधिकाऱ्यांना निलंबित केले। रामटेक लोकसभा मतदारसंघ अंतर्गत कुही तालुक्यातील 6 काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। रामटेकमध्ये काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश करत राजू पारवे यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती। त्यावेळेस कुही शहर काँग्रेस अध्यक्ष विलास राघोरते यांच्यासह 6 पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात प्रचार केला असा आरोप त्यांच्यावरती पक्षाकडून लावण्यात आला होता। त्यानंतर काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी तशा आशयाचा अहवाल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सुपूर्द केला होता। लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत 6 पदाधिकाऱ्यांना पक्षाने निलंबित केलेला आहे। रामटेक मतदारसंघातले हे 6 काँग्रेसचे पदाधिकारी आहेत। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, पक्षविरोधी काम करण्यामागचं कारण नेमकं काय होतं? काँग्रेस पक्षाचे जे आमदार होते राजू पारवे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी पक्षांतर केला होता आणि ते शिवसेनेमध्ये गेलेले होते आणि शिवसेनेचे उमेदवार म्हणून राजू पारवे जेव्हा निवडणूक लढवत होते तेव्हा त्यांचे जे पूर्वश्रमीचे पूर्वीच्या पक्षाचे जे पदाधिकारी आहे, काँग्रेस पक्षाचे कुही तालुक्यातील 6 पदाधिकारी आहे, त्यांनी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार यांच्यासाठी काम न करता पडद्यामागून राजू पारवे म्हणजे शिवसेनेच्या उमेदवारासाठी काम केलं असा आरोप काँग्रेस पक्षात केला जात होता। त्याची तक्रार जी आहे ती जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्याकडे करण्यात आलेली होती। राजेंद्र मुळक यांनी या प्रकरणाची चौकशी केली आणि त्या संदर्भातला अहवाल जो आहे तो प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठवलेला होता आणि आता प्रदेश नेतृत्वाने या संदर्भात कारवाई केली आहे आणि जे सर्व 6 पदाधिकारी आहेत त्यांना काँग्रेस पक्षातून 6 वर्षासाठी निलंबित करण्यात आल्याचा आदेश जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। रजत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।